पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान। या भागात हापूस आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। पण आता याच हापूस आंब्याला शिवनेरी हापूस ही नवीन ओळख मिळाली आहे। कारण केंद्र सरकारच्या मानांकन समितीने शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक संकेत अर्थात GI टॅग मंजूर केला आहे। भारत सरकारने प्रकाशित केलेल्या जिओग्राफिकल इंडिकेशन बुलेटिनमध्ये ही मान्यता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नरचा प्रसिद्ध हापूस आंबा आता शिवनेरी हापूस या नवीन नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाईल। इथल्या हापूस आंब्याला हा बहुमान मिळाल्याने ही आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। शिवाय यामुळे आता राज्याचा कृषी वारसा उंचावण्यास देखील मदत होणार आहे। पण हा GI टॅग नेमका काय असतो, तो कसा मिळतो, महाराष्ट्रात याआधी असा GI टॅग कोणकोणत्या वस्तूंना मिळाला आहे, याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात GI हा GI टॅग एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील घेतल्या जात असलेल्या किंवा निर्माण करण्यात येत असलेल्या उत्पादनाचं एक नाव किंवा सांकेतिक चिन्ह असतं। या टॅगचा मुख्य उद्देश उत्पादकांच्या अधिकारांची सुरक्षा करणं आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणं हा आहे। त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी चेन्नईतील केंद्र सरकारच्या भौगोलिक संकेत विभागाने GI टॅग देण्याची घोषणा करणारं सरकारी जर्नल प्रसिद्ध केलं। यामध्ये कृषी विभागात जुन्नरच्या हापूस आंब्याबरोबरच अमरावतीची पिंगळी ही औषधी वनस्पती, अमरावतीचाच हरभरा आणि अकोल्यातील कागदी लिंबू या उत्पादनांना GI टॅग देण्यात आला। शिवनेरी हापूसबद्दल बोलायचं झालं तर शिवनेरी हापूसची चव, सुगंध आणि पोत यामुळे तो इतर हापूस आंब्यापेक्षा वेगळा मानला जातो। जुन्नर भागात या आंब्याला असलेलं अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं पारंपरिक ज्ञान यामुळे शिवनेरी हापूस आंब्याला ही खास ओळख मिळाली आहे। खरं तर शिवनेरी हापूसला ही ओळख मिळावी यासाठी खूप आधीपासून प्रयत्न सुरू होते, पण अखेर या प्रयत्नांना यश आलं आहे। भौगोलिक मानांकन मिळाल्याने आता हा शिवनेरी हापूस 7 समुद्रपार जाणार आहे आणि यातून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे। आता GI टॅग कसा मिळतो किंवा यासाठी अर्ज कुठे करायचा असतो तेही जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम चेन्नई येथील GI रजिस्ट्री ऑफिसमध्ये अर्ज सादर करावा लागतो। एखादा उत्पादक गट, सहकारी संस्था किंवा आपले सरकार GI मानांकनासाठी अर्ज करत असतं। अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची तांत्रिक पडताळणी होते। तांत्रिक पडताळणीमध्ये उत्पादनाचे भौगोलिक वैशिष्ट्य, गुणवत्ता व स्थानिक पारंपरिक घटक तपासले जातात। या तपासणीत आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच संबंधित वस्तूला मान्यता मिळते, म्हणजेच त्या उत्पादनाला GI टॅग दिला जातो, जो 10 वर्षांसाठी वैध असतो। खरं तर आत्तापर्यंत असा GI टॅग महाराष्ट्रातील बऱ्याच वस्तूंना मिळाला आहे। त्यामध्ये ज्या कोल्हापूरच्या गुळाची जगभर क्रेज आहे त्या कोल्हापुरी गुळाला असा GI टॅग मिळाला आहे। तसंच कोल्हापुरी चपलीला देखील हा टॅग मिळालेला आहे। याशिवाय रत्नागिरीचा हापूस आंबा, नागपूरची संत्री यांसारख्या इतरही अनेक उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे। आणि आता जुन्नरचा हापूस आंबा, अमरावतीची पिंगळी औषधी वनस्पती, हरभरा आणि अकोल्यातील कागदी लिंबालाही GI टॅग मिळाल्याने देशातील कृषी क्षेत्रात सर्वाधिक GI टॅग असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे। ही संबंध महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आता हा GI टॅग मिळाल्यानंतर उत्पादकांना नेमके कोणते फायदे होतात तेही जाणून घेऊयात। याचा पहिला फायदा म्हणजे यामुळे वस्तूला कायदेशीर संरक्षण मिळतं। एकदा का एखाद्या उत्पादनाला GI टॅग मिळाला की ते कायदेशीररित्या संरक्षित होतं, म्हणजेच केवळ नियुक्त प्रदेशातील उत्पादकच हा टॅग वापरू शकतात। हा टॅग उत्पादनाला बाजारपेठेत एक वेगळी ओळख देतो आणि त्या प्रकारच्या बनावट उत्पादनांना यामुळं आळा बसतो। म्हणजेच आता जुन्नरमधील शिवनेरी हापूस जुन्नर भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त कोणीही या नावाने आंब्याची विक्री करू शकत नाही। या GI टॅगचा दुसरा फायदा म्हणजे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो। कारण GI टॅग मिळताच उत्पादनाला जगभरात एक्सपोर्ट केलं जातं आणि जगभरातील बाजारपेठेत त्याच्या उत्पादनाला अधिक दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होते। याचा तिसरा फायदा म्हणजे यामुळे पर्यटनाला चालना मिळते। खरं तर उत्पादनाला GI टॅग मिळाल्याने त्याला जागतिक प्रतिष्ठा मिळत असते। जगभरातील लोक या उत्पादनाबद्दल जाणून घेतात आणि ते ज्या प्रदेशातून आले आहे किंवा ज्या प्रदेशात त्याचं उत्पादन झालं आहे त्या प्रदेशाला भेट देण्यासाठी प्रवृत्त होतात। त्यामुळे साहजिकच पर्यटनाच्या वाढीसाठी चालना मिळते। GI टॅगचा चौथा आणि शेवटचा फायदा म्हणजे यामुळे पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीचं जतन होतं। GI टॅग हा सांस्कृतिक वारशाचं रक्षण करून पारंपरिक उत्पादन पद्धती, हस्तकला आणि प्रादेशिक ज्ञान यांचं जतन आणि प्रचार करण्यास मदत करतो। एकूणच GI टॅग स्थानिक समुदाय, अर्थव्यवस्था आणि ग्राहकांना फायदा करून देत उत्पादनाची प्रतिष्ठा, गुणवत्ता आणि सत्यता टिकून ठेवण्यास मदत करतो।
तसंच हा GI टॅग स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी, पारंपरिक ज्ञान जतन करण्यासाठी आणि प्रादेशिक उत्पादनांचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी देखील मदत करतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, भारतात सर्वात पहिल्यांदा GI टॅग मिळवणारं उत्पादक राज्य कोणतं आहे ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.